संध्याकाळचे टोल पडण्याच्या आत पाटलाच्या मुसक्या बांधून घोड्याला उलट टांगून लाल महालाच्या चौकावर हजर. तानाजी मालुसरे म्हणजे ह्या सह्याद्रीचा सिंह होता. अवघ्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे एक खटला आला होता. पुण्याच्या अगदी जवळ असणारं रांझे नावाचं गाव आहे आणि त्या गावचा पाटील होता बाबाजी भिकाजी गुजर पाटील. सकाळची वेळ आहे. 150 मावळे घेऊन राजे निघालेले. महादेवाचा भगवा ध्वज दिसला. त्या महादेवाला नमस्कार केला. कुणीतरी गुळपाणी घेऊन आलेलं आहे. पटकन ते प्राशन केलं आणि राजे निघालेले. शेताचे बांध लागले. लोकांनी काम करता करता हातातलं साहित्य खाली ठेवलं आणि राजाला मुजरा केला. जय भवानी राज, हर हर महादेव राज, जय शंभू राज. आणि तेवढ्यात एक भीषण किंचाळी राजांच्या कानावर आलेली. वहीच थांबा राज, राज वहीच थांबावर राज. एक 70 वलांडलेला म्हातारा ठेचकाळत 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 राजाच्या जवळ आलेला. राजे घोड्याहून खाली उतरलेले आणि सगळ्या मावळ्यानं राजांना कडं केलेलं आहे. प्रत्येक मावळ्याच्या हातामध्ये ढाल तलवार पट्टा शस्त्र आहेत, बिचवे ठेवलेले आहेत. राजांची काळजी होती बरं का सगळ्या मावळ्यांना. आणि ते म्हातारं समोर आलं आणि बघितलं आणि विचारतात, तुमच्यापैकी शिवबा राजे कोण आहे र? समोरचं म्हणतं, बाबा तुम्ही आमच्या शिवबाराजेंना ओळखता नाहीसा होय? हे काय आमचं शिवबाराज तुमच्या बाजूला उभा आहे. त्या म्हाताऱ्यानं राजांच्या डोक्यावर हात ठेवला आणि गालावून हात फिरवला. वारं माझ्या राजा, लय चांगलं राज्य करतोयस. आणि म्हणत म्हणत राजाच्या कमरावर असलेल्या मुठीला हात गेला आणि सरदिशीन ईदभर तलवार बाहेर आलेली. प्रत्येक मावळ्यानं प्रत्येकानं त्या म्हाताऱ्याच्या छातीला पोटाला पाठीला बिचवे लावलेले. अरे आमच्या राजाच्या जीवावर उठतोयस होय? ते म्हातारं म्हणतंय, नाही रे, माझं आयुष्य लागो ह्या राजाला. तुझ्या तलवारीनं मरावं म्हणून मी तलवार उपसित होतो. मातीचा ढेकूळ जसा पाण्यामध्ये विगरावा तसं फुंदून फुंदून म्हातारं रडत होतं राजा पुढं. त्या बाबाच्या दोन्ही खांद्याला राजानं धरलेलं आहे, उठवलंय आणि विचारतात, बाबा असा कोणता प्रसंग घडलाय की तुम्हाला स्वराज्यात मरावं वाटतं? आणि त्या बाबानं आपली कर्मकहाणी सुरू केली मंडळी. आणि राजाला म्हणतात, राजा अगदी तुझ्यावानी माझं पोर आहे बघ. आणि मला म्हणतंय राजाच्या सैन्यामध्ये जायचंय. म्या म्हटलं, तू जर राजाच्या सैन्यामध्ये गेलास तर ह्या म्हाताऱ्याला तुकडा कोण देईल? म्हणून पोरग नग नग म्हणीत असताना म्या त्याचं लगीन लावून दिलं. राजा, नक्षत्रासारखी मुलगी माझ्या घरात सून म्हणून आली, पोरगी म्हणून आली. अख्खा गाव जीव घातला. गावचं पाटील बी जेवाय आलं होतं. आणि गाव पाटलाला लाडू वाढण्याकरता माझी पोरगी पुढं आली. म्या म्हटलं, गावचं पाटील म्हणजे आपलं मायबाप, 2 लाडू तर वाढ त्यांना. म्हणून राजा पाटलाला लाडू वाढण्याकरता पानावर माझी पोरगी पुढं आली. आणि पाटलाच्या मनातला रावण जागा झाला, दुर्योधन जागा झाला. राजा, माझी पोरगी पानवाट्यावर पाणी भरायला जायची, धुणं धुवायला जायची आणि वापस आल्यानंतर सांगायची, बाबा पाटील माझ्याकडे वाकडे नजरेनं बघताय. म्या म्हणायचं, पोरी पाटील म्हणजे आपलं मायबाप, तक्रार तरी कुणाकडे करणार ते? आणि एके दिवशी विश्वासाचा घात केला, दगा केला राजा. आणि माझ्या पोरीची, माझ्या सुनाची पाटलानं आबरू घेतली. असा मलिन द्या मी पती समोर कसा घेऊन जाऊ म्हणून रातोरात डावामध्ये पोरीनं उडी घातली आणि आपली जीवन संपविलं. राजा, सगळा गाव त्या ढवापाशी जमलेला आहे. सकाळी सगळे माणसं गावातले ढवापाशी आलेले. मी आपली बैलजोडी घेऊन गेलो होतो.
राजा पाहिलं त्या ढवामध्ये काहीतरी तरंगतंय. ते देह दुसरा तिसरा कुणाचा नव्हता. माझी सून होती, माझी पोरगी होती, माझी सून होती. पोराला वेळ लागलं. अरे राजा, ह्याच्यापेक्षा मोगलाई लई बरी. हे ऐकलं आणि राजाची आग तळपायाची मस्तकाला गेली. राजा म्हणतात, तान्या, संध्याकाळचे टोल पडण्याच्या आत पाटलाच्या मुसक्या बांधून घोड्याला उलट टांगून लाल महालाच्या चौकावर हजर कर. तानाजी मालुसरे म्हणजे ह्या सह्याद्रीचा सिंह होता. ताराजी पुढे आणला, होय राजा, तसंच करतो. अरे माझ्या तानासाठी राजाचा शब्द आधी आणि मरण नंतर होतं. अरे तानाजी म्हणजे कसं होतं, 3 तास जोर आणि बैठकान कुस्ती केल्याशिवाय अंगातली राग जात नव्हती त्याच्या. 20 किलोचा मोगदूल पट्ट्याला मांडी ठेसायला असायचा. अरे तानाजीकडे बघण्याची हिंमत नव्हती दुश्मनाची. राजाची गोष्ट लांब होती. आणि तानाजीनं घोड्यावर स्वार झाला, घोड्याला टाच मारली आणि घोडा सुसाट सुटलेला आहे. आणि पाटील मस्तीत होता महाराज. गावचे सगळे माणसं जमलेले आहेत पाटलाजवळ आणि त्याची चर्चा चालू आहे. अरे आपल्याला ही पाटील की बादशानं दिलेली, आपण बादशाचं गुलाम. काही जण गावकरी म्हणतात, पाटील, स्वराज्याची स्थापना झाली आणि शिवाजी राजे. अरे हट, आपण कुणाला राजा फिजा ओळखीत नाही. त्याच टायमाला दिंडी दरवाज्यावर तलवार आपटली. आपण कुणाला मानत नाही म्हणणारा ते पाटील तिथं तानाजी मालुसरे हजर झाला. ए वड्या वागुळेच्या औलादी, तुझा बाप तानाजी मालुसरे तुझ्या दारात आहे. राजाचं फरमान आहे. अरे पाटला संगत धुसमुड चालू झाली. उचलू पाटील टाकला. पाटलाच्या मुसक्या बांधल्या, घोड्यावर उलटा टाकला आणि लाल महालाच्या चौकामध्ये पाटील हजर केलेला आहे. साईडला म्हातारे बाबा आहे आणि न्यायासनावर राजे बसलेले आहेत. मंडळी, मी तुम्हाला स्वराज्याचा पहिला खटला सांगतोय. राजाचं वय माझ्या फक्त 16 वर्षाचं आहे. माझ्या जिजाऊ आईची शिकवण कशी होती, त्यांना कसं राजाला बनवलं होतं. आपण कसं बनवतो? अरे राजाला शिकवण अशी होती, असं बनवलं होतं. जनकासारखं निर्मोही, रामासारखं सदाचारी आणि कृष्णासारखं राजनीती कुशल. आणि राजे म्हणतात, आऊ साहेब, स्वराज्याचा हा पहिला खटला आहे, याचा निकाल तुम्ही द्यावा. जिजाऊ मासाहेबांना राजाकडे पाहिलं आणि डोळ्याच्या इशाऱ्याने सांगितलं, शिवबा, जे रामानं रावणासोबत केलं, कृष्णानं कंसासोबत केलं आणि तेच तू ह्या पाटलासोबत कर. निकाल मिळालेला होता राजाला आणि सांगितलं राजानं, ह्या पाटलाचा आत्ताच्या आत्ता चौरंग बनवा. पाटील गयावया करू लागलं, साक्षी पुरावा मागू लागलं. राजा म्हणलं, जा रे, तुला साक्षी पुरावा मागण्याचा सध्या अधिकार नाही. कोणता लांडगा शिडीच्या पिलावर झडप घालताना मागत पुरावा ठेवतो म्हणून तुला द्यायचा आहे. आणि आदेश सुटला. अरे शेतकरी जशी पिकाची तोडणी करतो, ऊसाची तोडणी करतो, तशी तलवार त्या पाटलाच्या हातापायावर चाललेली आणि पाटलाचे हातपाय बाजूला झालेले आहेत. रक्ताच्या थारुळ्यामध्ये पाटलाचा धड पडलेला आहे. वळ 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 धड करू लागलेला आहे. रक्तात पाटील पडलेला आहे आणि आऊ साहेबाच्या डोळ्याला पाणी आलेलं आहे. माझी जाऊ साहेबाच्या डोळ्याला पाणी आलंय आणि ते राजानं पाहिलंय. राजे जवळ गेले आणि जिजाऊ मासाहेबाला म्हणतात, आऊ साहेब, तुम्ही मला ह्याला ठार मारण्याची शिक्षा द्यायला सांगितली होती, पण मी त्याचे हातपायच तोडले, म्हणून माझ्यावर नाराज झालात का? जिजाऊ आईसाहेब म्हणतात, का कारण सांगाल शिवबा? शिवाजी राजे म्हणतात, आऊ साहेब, जोपर्यंत हा पाटील जिवंत आहे
तोपर्यंत इच्छानुसार हा जगू शकत नाही आणि इच्छानुसार हा मरू शकत नाही. पण जोपर्यंत हा जिवंत राहील तोपर्यंत ह्या देशातल्या रावणाला आणि दुर्योधनाला सांगत राहील, खबरदार, जर कुणी ह्या देशातल्या माय बहिणीच्या पदराला हात घातला तर माझ्यासारखी अवस्था करणारा ह्या देशामध्ये शिवाचा अंश जन्माला आलेला आहे, हे देशाला कळावं म्हणून मी ह्याचे हात पाय तोडले भाऊसाहेब, म्हणून मी ह्याचे हात पाय तोडले. अरे त्या छत्रपती शिवाजी राजाचं गुणगान आमच्यासारख्या महाराजानं काय गावा? त्या छत्रपती शिवाजी राजाचं गुणगान किल्ले सह्याद्रीच्या कड्या कपारे करतात.